नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज होळी, मग पुरणपोळी तर झालीच पाहिजे. आज आपण कोल्हापूर स्पेशल तेलाची पुरणपोळी बनवणार आहोत. अगदी मऊ लुसलुशीत, ओठाने खाता येईल, तोंडात टाकताच विरघळेल अशी ही पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते. इथं तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी इथं आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. तांदळामुळे पुरण छान चिकट तयार होतं आणि हे आता आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे शिजण्यासाठी ठेवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. डाळ शिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता पाव चमचा हळद घालूयात आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे. डाळीमुळे पुरणाला रंग सुरेख येतो आणि तेलामुळे अगदी छान अशी मऊ अशी डाळ शिजते. त्यामुळे आपलं पुरण देखील छान सुंदर तयार होतं. आता हळद आणि तेल छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता ही आपण डाळ शिजवून घेऊयात. इथं मी अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतलेली आहे. तुम्ही कुकरला 2 शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घेऊ शकतात. आता आपण डाळ शिजेपर्यंत पुरणपोळीचं कणिक भिजवून घेऊयात. इथं मी पुरणपोळीसाठीचा जो आट्टा मिळतो तो घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि सुंदर असं हे कणिक भिजवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी करून आपण हे छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. इथं मी पुरणपोळीसाठीचा जो आटा मिळतो तो घेतलेला आहे. यामुळे पुरणपोळी फुटत नाही आणि छान सुंदर पुरणपोळ्या तयार होतात. इथं पहा अशा प्रकारे पीठ आपलं भिजवलेलं आहे. आता यावर आपण 1 चमचाभर तेल घालायचं आणि पीठ छान असं तिंबून घ्यायचं आहे. अगदी छान स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपली पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत होईल. इथं पहा अशा पद्धतीने तेल टाकून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथं पहा अशा प्रकारे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं छान अगदी मऊ लुसलुशीत असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे 1 तासभर बाजूला ठेवून देणार आहोत की ज्यामुळे पीठ छान असं मुरेल. इथं पहा डाळसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे. अगदी सॉफ्ट अशी डाळ शिजलेली आहे. अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि छान सुंदर अशी डाळ पूर्णपणे फुटलेली आहे. अगदी मॅश होईल अशा पद्धतीने ही डाळ शिजलेली आहे. आता आपण यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. इथं डाळीतील पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण याचे पुरण तयार करून घेऊया. तर इथं मी 1 वाटी डाळ वापरलेली आहे. तर त्यासाठी पाऊण वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही समप्रमाण देखील ठेवू शकता. 1 वाटी गूळ, 1 वाटी डाळ अशा प्रकारे. डाळीपेक्षा गूळ जर जास्त झाला तर पुरण पातळ होतं. त्यामुळे समप्रमाणात ठेवायचं किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं. आता इथं आपण पुरण तयार करतोय. तर यामध्ये छान असं डाळ आणि गूळ आपण मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं की ज्यामुळे पुरणाला चव छान येते. इथं तुम्ही पाहू शकता डाळ शिजवताना आपण यामध्ये हळद घातलेली आहे. त्यामुळे या पुरणाला रंग देखील छान येतो. गूळ घातल्यानंतर पहिल्यांदा थोडंसं पातळ होतं हे मिश्रण आणि नंतर जसं हे गरम होत जाईल तसं त्यातील पाणी आटतं. इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे थोडंसं पातळ झालेलं आहे. थोड्या वेळाने हे छान थोडंसं घट्ट होईल. आता यामध्ये या स्टेजला मी इथं थोडंसं जायफळ, बडीशेप आणि वेलचीची पावडर घातलेली आहे की ज्यामुळे पुरणपोळीला सुगंध छान येतो आणि बडीशेपमुळे पोळी बाधणार नाही. त्यामुळे इथं या तिन्हींचा वापर करावा. माझ्याकडून ती क्लिप मिस झालेली आहे त्यामुळे इथं दाखवता आली नाही. अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता अगदी आता हे थोडंसं या टेक्स्चरला आहे तोपर्यंतच आपल्याला हे अगदी गरम-गरम आहे तोपर्यंतच आपण इथं चाळणीवर वाटून घेणार आहोत. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीने वापर करणार असाल तर याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करून घ्यायचं. मी या पद्धतीने तयार केलेलं आहे. आता हे पुरण आपण चाळणीवर बारीक करून घेणार आहोत. जर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने करणार असाल तर याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. इथं पहा पुरणाच्या चाळणीने छान असं सुंदर असं पुरण तयार करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे थोडंसं पातळ ठेवल्यामुळे ते ज्यावेळी आपण चाळणीवर बारीक करतो ते अशा प्रकारे तयार होतं. आता परत एकदा छान असं थोडंसं आपण हे जसं पीठ आपण मळतो तशा पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे अगदी सॉफ्ट असं हे पुरण तयार होतं. अशा पद्धतीने आपलं पुरण तयार झालेलं आहे. पुरणपोळी करण्याआधीच अशा प्रकारे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पहिली देखील पुरणपोळी तव्याला अजिबात चिकटत नाही.
तवा थंड आहे तोपर्यंतच आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. इथं मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे थोडंसं तेल पहिल्यांदा जास्त लागेल. आता आणि अशा प्रकारे आपण पोळपाटला देखील प्लास्टिकचा पेपर लावून घेतलेला आहे, की ज्यामुळे पुरणपोळी लगेचच पुढे सरकेल, अजिबात चिकटणार नाही. जर तुमचे पोळपाट लोखंडी असेल तर तुम्ही किंवा ॲल्युमिनियमचे असेल तरी अशा प्रकारे प्लास्टिकचा पेपर नाही लावला तरी चालेल. इथं तुम्ही पाहू शकता पीठ देखील आपलं छान सुंदर असं तयार झालेलं आहे. किती सॉफ्ट आणि छान अशी तार आलेली आहे पिठाला. आता आपली पुरणपोळी देखील अशी छान सुंदर मऊ लुसलुशीतच तयार होईल. इथं पिठाची पारी तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण छान असं पुरण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं भरून घ्यायचं आहे आणि हा गोळा छान असा बंद करून घ्यायचा आहे, की ज्यामुळे पुरण बाहेर येणार नाही. तर इथं पहा छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. तर पोळपाटला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. इथं आपण कोल्हापूरची स्पेशल अशी तेलपोळी बनवणार आहोत. त्यामुळे आपण पहिल्यांदा पोळपाटला तेल लावून घेणार आहोत आणि या छान गोळ्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. लाटण्याला देखील थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे आणि सुंदर अशी ही पोळी आपण आता लाटून घेणार आहोत. इथं पहा छान अशी सुंदर आपण अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. छान कडेने अगदी छान गुबगुबीत अशी ही पोळी तयार झालेली आहे. पोळीचा आकार थोडासा मोठा झाला की आपण पोळी पलटणार नाही. तर अशा प्रकारे पोळपाटच आपण फिरवून घ्यायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता छान गुबगुबीत अशी आपण पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. छान आता पोळीचा आकार थोडासा मोठा झालेला आहे. थोडंसं तेल लावायचं की ज्यामुळे पीठ अगदी छान पुढं-पुढं लगेचच सरकेल आणि आता कडेने छान असे काठ आपण लाटून घ्यायचे आहेत. अगदी छान मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते. इथं तुम्ही पहा अशा प्रकारे कडेकडेने लाटून घ्यायचं आहे, की ज्यामुळे एकसारखी पुरणपोळी तयार होईल. कुठेही कमी जास्त असं पीठ राहणार नाही. अशा पद्धतीने आपण पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण ही पुरणपोळी छान अशी लाटण्यावर घेऊन मगच तव्यामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे लाटण्याला पुरणपोळी गुंडाळून घ्यायची आहे आणि मगच आपण तव्यामध्ये घालणार आहोत. पुरणपोळी लाटेपर्यंत इथं तवा गरम करून घेतलेला आहे आणि छान अशी आता या तव्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आणि ही पुरणपोळी आपण या तव्यावर घालून घेणार आहोत. तव्यामध्ये व्यवस्थित अशी पुरणपोळी घालून घ्यायची आहे. इथं तुम्ही पाहू शकता छान अशी सुंदर अशी पुरणपोळी आपण तव्यामध्ये घातलेली आहे. आता याचा थोडासा रंग बदलला की मगच आपण ही पलटी करणार आहोत. लगेचच पुरणपोळीला आपण डिवचायचं नाही किंवा लगेचच हलवायचं नाही. इथं पहा अशा प्रकारे थोडासा पुरणपोळीचा रंग बदलतो, मगच आपण ही पुरणपोळी पलटून घेणार. अशा प्रकारे थोडासा रंग बदलल्यावर ज्यावेळी आपण पुरणपोळी पलटतो तेव्हा अगदी इझिली पलटते, तव्याला अजिबात चिकटलेली नसते. इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान सुंदर अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे खमंग अशी दोन्ही बाजूनी खरपूस अशी आपण पुरणपोळी भाजून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त वेळ आलटीपलटी करायची नाही, तर 1 ते 2 वेळाच आपण छान अशी पुरणपोळी पलटून घेणार आहोत आणि सुंदर अशी इथं तुम्ही पाहू शकता छान अशी भाजलेली आहे. छान खमंग अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. यावरून परत असं तूप किंवा तेल लावण्याची गरज नाही. अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल, अगदी ओठाने खाता येईल अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एक वेळ अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.